छान संदर्भ घेतले. समर्थ कसे असावेत आणि स्फुटलेखामधला लेख 128वा हा आपल्या पुढे ठेवला आणि 2 प्रश्न उपस्थित केले की याच्यामध्ये चूक 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 असं का म्हटलेलं आहे आणि तुझा नेहमीचा दत्त असं का म्हटलेलं आहे. ह्या पत्रामध्ये म्हणजे पत्राची सुरुवात जर पाहिली तर तीच मुळी एक चूक अशी झालेली आहे आणि पत्राच्या शेवटी मात्र शेवटच्या 11व्या चुकीच्या शेवटी हे पत्र का लिहिलं गेलेलं असावं त्याच्या खुणा पंत महाराजांनी लिहिलेल्या दिसतात. त्याच्यामध्ये पंत महाराज आपण कोण आहोत ह्याची त्यांची जी समजूत आहे ती स्पष्ट करतात की त्या परमसमर्थ ज्ञान भास्करा पुढे मी केवळ क्षुद्र खद्योत. ज्ञान भास्कर हे ज्ञानाचा सूर्य, ज्ञानरूप सूर्य. आणि कोण आहे हा ज्ञानाचा सूर्य तर सद्गुरु समर्थ. बालावधूत म्हणा, नरसिंह सरस्वती म्हणा, जो सद्गुरु आहे तो कोण आहे तो ज्ञानाचा भास्कर सूर्य की ज्याच्या पुढं अंधाराला किंचितही जागा नाही, ज्याच्या ठिकाणी केवळ ज्ञानच आहे, सगळी जो स्वतः ज्ञान स्वरूप आहे. आणि त्याच्या पुढे पंत महाराज स्वतःकडे भूमिका कोणती घेत आहेत तर मी केवळ क्षुद्र खद्योत. पहा, या समर्थ सद्गुरूशी पूर्ण समरस पावलेले पंत महाराज रावजीला सांगतायत की मी त्याच्या पुढे केवळ क्षुद्र खद्योत, काजवा आहे. काजवा कधी प्रकाशतो? अंधारात प्रकाशतो. आकाशात सूर्य असेल तेव्हा काजव्याचा प्रकाश दिसतो का? नाही दिसत. म्हणजे जरी सूर्याचंच तेज काजव्यामध्ये आहे तरी ते लक्षात येण्यासाठी अंधार व्हावा लागतो तेव्हा त्या काजव्याचं तेज दिसतं. इतकी क्षुद्र अशी भूमिका पंत महाराजांनी स्वतःकडे घेतली. अशी उपमा घेण्यास योग्य नाही. म्हणजे मी काजवा ही सुद्धा उपमा मला लागू पडत नाही. इतका तो सूर्य जो आहे तोच सगळीकडं प्रकाश पाठवतो आहे. त्याचं सामर्थ्य, त्याचा अंत, त्याची करणी, त्याची स्थिती, त्याची आवड, त्याची गती मला काय कळणार? मला कळायला मीच नाही ही पंत महाराजांची भूमिका ते इथं या प्रश्नातनं सुचवत आहेत. म्हणजे समर्थाच्या ह्या गोष्टी समजण्यासाठीची जी पात्रता असायला पाहिजे, जी उपाधी असायला पाहिजे ती माझ्याकडे नाही, कारण मीच उरलेलो नाही. म्हणजे याचाच अर्थ असा की रावजींनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी समर्थाच्या या गोष्टींवरती टिप्पणी केलेली आहे. रावजींनी काय काय सांगितलेलं आहे? समर्थांचं सामर्थ्य कसं आहे, समर्थांचा अंत, त्यांच्या मर्यादा काय आहेत, अंत म्हणजे मर्यादा आहे, त्यांची करणी काय आहेत, काय करतात समर्थ, त्यांची स्थिती काय, समर्थांची स्थिती कशी आहे, त्यांची आवड काय आहे, समर्थांची गती काय आहे, ह्या गोष्टींवरती टिप्पणी करणारं रावजींनी भलं मोठं पत्र पंत महाराजांना लिहिलेलं आहे. आणि रावजींच्या त्या पत्राला पंत महाराज मुद्देसूद उत्तर देण्यासाठी म्हणून चूक 1, चूक 2, चूक 3 ह्याप्रमाणे रावजींनी लिहिलेल्या प्रत्येक मुद्द्याचं त्याचा परामर्श घेत उत्तर देत आहेत. तू मात्र धन्य झालास का की त्या समर्थाची पूर्ण किंमत तुला कळली. जे मला कळू शकत नाही ते तुला कळलं.
आता हे सुद्धा रावजींना सांगताना पंत महाराजांची भूमिका काय आहे की अरे बाबा तुला माझ्यापेक्षा जास्त समजलं बरं का. हे वाचल्यानंतर रावजींना काय वाटायला पाहिजे अशी पंतांची अपेक्षा आहे की रावजींनी थोडस आत वळून पाहावं आणि मग ह्या चुका आपल्याकडनं खरोखरच झाल्या आहेत का हे तपासावं. हा, त्याच्या सामर्थ्याची परीक्षा केलीस, त्याला भिकारी निर्लज्ज ठरवलंस. इथं रावजींनी काय केलेलं आहे त्यांच्या पत्रामध्ये ते पंत महाराज इथं स्पष्ट लिहितात. रावजींनी सर्व समर्थ अशा सद्गुरूच्या सामर्थ्याची परीक्षा केली. किती सामर्थ्य तुझ्या अंगात. त्याला भिकारी निर्लज्ज ठरवलं, त्याच्या पदरी मूर्खपणा बांधलास की जो ज्ञान सूर्य त्याला तू मूर्ख ठरवलंस. मग याला चूक म्हणावं नाही तर काय म्हणावं. तू खरा भक्त आहेस. यू डेअर टू से म्हणून तू असं म्हणू शकलास म्हणून तू खरा भक्त आहेस. म्हणूनच तुझे उद्गार तुला शोभते. नाहीतर मग समर्था कोणी नाव ठेवावे. समर्थाला नाव ठेवायला कुणाच्या अंगात सामर्थ्य आहे. कारण सामर्थ्य पुरवणारा तोच समर्थ आहे. माझ्यासारख्या पामराची काय दिशा समर्थाला नाव ठेवण्याची. माझे काही धाडस झालं नसतं बुवा असं लिहायचं असा त्याचा भाव. आणि म्हणून कसाही निष्कपट प्रेमळ आहेस. तू जे मनात आलंस ते तू माझ्याकडं पाठवून मोकळा झालास म्हणून तू निष्कपट आहेस, प्रेमळ आहेस. आणि म्हणून मी तुला उत्तर देतोय की तू तुझी काही समजूत झालेली आहे, भले ती चुकीची असू दे, पण ती तू माझ्या पुढं व्यक्त करू धजलास. एखादा असता तर कसं काय म्हणावं बाबा दत्तूला, कसं काय पत्र देऊ असं म्हणून गप बसला असता. पण तसं तू केलं नाहीस. आणि म्हणून तुझा नेहमीचा दत्त, तुझ्या माझ्या संबंधात या उत्तरांमुळे काही फरक येणार नाहीये. तुझी तू म्हणजे तुझ्या विचारांमधली जी विसंगती आहे ती मी एवढी दाखवून दिलेली आहे. ती सुधार म्हणजे झालं असं म्हणताना तुझा नेहमीचा दत्त असं पंत महाराज इथं म्हणतात. आलं लक्षात. आता या 11 चुकांविषयी अवधूतनं फार छान परामर्श घेतला त्यांचा. पण तरी एकदा धावता आढावा घेऊया की पहिल्या चुकीमध्ये घटाकाश महदाकाश हे चांगलं सांगायचा प्रयत्न केला अवधूतनं. आकाशाला मर्यादा आहे का हो? आकाशाला मर्यादा नाही. पण जी गोष्ट आपण घेतो त्या गोष्टीमध्ये ते आकाश आपोआपच व्यापून राहतं. आणि ती जी काही गोष्ट आहे, पाणी पिण्याचं भांड असो, तांब्या असो, हंडा असो किंवा घर असो, ह्या प्रकारांनी त्या उपाधीनं जे आकाश मर्यादित होत राहतं त्या उपाधीच्या नावानं त्याला आकाश म्हणून संबोधलं जातं. पात्राकाश म्हणजे भांड्यातलं आकाश, घटाकाश म्हणजे घटातलं आकाश, मठाकाश म्हणजे मठामधलं, मठ म्हणजे राहण्याचं ठिकाण त्याचं आकाश, महद आकाश म्हणजे या सगळ्या आकाशांना व्यापून असणारं आकाश. त्याच्या आकाशपणामध्ये काही फरक आहे का? काही फरक नाही. कारण ते आकाश म्हणजे पोकळीच आहे, शून्यपणाच आहे. आणि ते शून्य आहे म्हणून बाकी सगळ्या गोष्टींना त्याच्यात राहायला मिळतंय. तर हे सगळे कसे आहेत, जातीनं एक आहेत. आकाश म्हणून हे सगळी एक आहेत. कितीही आकाश वेगवेगळ्या तऱ्हेची झाली, वेगवेगळी भांडी झाली तरी वेगवेगळ्या भांड्यांमध्ये मोजलं जाणारं किंवा मापलं जाणारं जे आकाश आहे ते कितीही वेगळं झालं तरी आकाश म्हणून ते एकच आहे. पण ह्या सगळ्या आकाशांना व्यापून असणारं जे महत् आकाश आहे त्याची जी शक्ती आहे ती ह्या उपाधीने मर्यादित झालेल्या आकाशाला नाही.
म्हणजे याला उदाहरणच द्यायचं तर विहिरीमध्ये पोहरा सोडला तर पोहराभर पाणी येईल, हंडा सोडला तर हंडाभर पाणी येईल. पोहऱ्यामध्ये हंडाभर पाणी आणायची ताकद येईल काय? नाही येणार. ह्याप्रमाणे इथं मग हे जे उदाहरण दिलंय हे जीव, शिव आणि ब्रह्म ह्यांच्यातला फरक समजावा म्हणून दिलं पंत महाराजांनी. जीवाची उपाधी जी आहे ही फार लहान आहे आणि म्हणून त्याची शक्ती मर्यादित आहे. शिवाची उपाधी जी आहे ही जीवांच्या उपाधीच्या तुलनेमध्ये मोठी आहे म्हणून त्याच्या ठिकाणी जास्त शक्ती आहे. आणि जीव आणि शिव या दोघांच्या ठिकाणी जी शक्ती आहे ती परब्रह्माचीच शक्ती, पण परब्रह्माच्या ठिकाणी उपाधीच नाही म्हणून परब्रह्म ओळखता येत नाही त्याच्या ठिकाणी उपाधी नसल्यामुळे. पण त्याची जी शक्ती आहे ती ह्या दोघांच्या शक्तीलाही सामावून घेणारी अशी त्यांच्याहून मोठी शक्ती आहे. आणि ह्या परब्रह्माशी जो समरसलेला आहे अशा समरस जो झालेला आहे त्याला ज्ञानी म्हणतो आपण. म्हणून ज्ञानी हा तत्वे करून परब्रह्मच, आणि तो ऐक्य पावलेला आहे परब्रह्माशी. पण ईश शक्ती त्याला असत नाही, कारण त्याची जी जीव म्हणून त्याची जी उपाधी आहे त्या जीवाची उपाधी तो वगळून आपण ज्ञानस्वरूप आहे हे ओळखून असतो. मात्र उपाधीमध्ये त्याच्या उपाधीमध्ये परब्रह्माच्या शक्तीला सामावून घेण्याची ताकद नाहीये. म्हणून ब्रह्मसूत्रांमध्ये छान सूत्र आहे, जगद व्यापार वर्ज्यम असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये जरी ज्ञानी झाला तरी तो जगाच्या घडामोडींमध्ये ढवळाढवळ करत नाही, करू शकत नाही. त्याला कळत असतं. पुण्यामध्ये परीट बाबा म्हणून सत्पुरुष होते पेरुगेट हायस्कूलच्या तिथं, आणि 12 जुलै 1961 पुण्यामध्ये पानशेतचा महापूर आला. आणि तो पानशेतचा महापूर येण्याच्या आधी 8 दिवस यांनी सांगितलं की पुण्यात जलप्रलय होणार आहे, आणि 1-2 दिवसानंतर त्यांनी देह ठेवला. पूर येण्याच्या अगोदर त्यांनी देह ठेवला. आता हे ज्ञानी ह्याला काय होणार याचं ज्ञान होतं, पण मग तो प्रलय का थांबवला नाही त्यांनी असं म्हणणं योग्य आहे का? पानशेतचं धरण का फुटलं, खडकवासल्याचं का फोडलं, असं याच्यासाठी परीट बाबांना जबाबदार धरणं ठेवून योग्य राहील काय? नाही. तर अवतारी पुरुष सर्व शक्तियुक्त असतात. ज्ञानाला ईश शक्ती असत नाही, पण अवतारी पुरुष जो आहे त्याला मात्र ही ईश शक्ती असते. आणि ज्ञानी मुक्त असत नाहीत, पण माझ्यासारख्या क्षुल्लक भक्ताची किंमत काय? परंतु हे न जाणता मजला फाजील महत्व दिल्यामुळे फसलास. इथे रावजींनी पंत महाराजांच्याकडून अवाच्या सवा काहीतरी अपेक्षा केलेली आहे की तुझ्या ठिकाणी दत्तू जर एवढं सामर्थ्य आहे तर माझ्यावर तर हे संकट का नाही असं तू बदललंस. आणि त्याला हे उत्तर दिलेलं आहे. अर्थात हे उत्तर देताना पंत महाराजांच्या सर्व समर्थपणाबद्दल पंत महाराजांना खात्री आहे, पण भक्तांनी कशा तऱ्हेनं विचार केला पाहिजे आणि कशा तऱ्हेनं त्यांची समजूत असली पाहिजे ही समजूत सुधारण्यासाठी म्हणून त्यांनी इथं ही चूक म्हणून दिलेली आहे की जगाच्या नैसर्गिक घडामोडींमध्ये बदल होऊन मला विशिष्ट व्यक्तीपुरता अनुकूल प्रतिकूल गोष्ट घडावी, विशिष्ट व्यक्तीपुरतीच अनुकूल किंवा प्रतिकूल गोष्ट घडावी असा हट्ट धरणं हे योग्य नव्हे. कारण त्या आमच्या पानशेतच्या पुरामध्ये एवढा भला मोठा पूर आला तरी अनेक जण जीवे बचावलेत, वाचलेत, आणि अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडल्या. आमचे करंदीकर नाना जे होते ते नदीकाठी राहायचे नारायण पेठेमध्ये. त्यांचं घर दिवसभर पाण्यामध्ये होतं, पूर्ण
बुडलेलं होतं आणि त्या पाण्यामध्ये बुडलेल्या घरामधल्या आमच्या करंदीकरांच्या घरातल्या दत्तात्रेयाच्या फोटोला यत्किंची डाग सुद्धा पडला नाही किंवा त्यांच्या घरामधली पंत गुरुचरित्राची जी पोथी आहे ती आजही ते वाचतायत, ती अजिबात खराब झाली नाही. असो, थोडासा वाहवत गेलो, माफ करा. दुसरी चूक, अनंत चिद्विलासातील प्रत्येक गोष्ट अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय म्हणजे निश्चयपूर्वक हे असंच आहे असं सांगता येण्याजोगी नाही. जग हा सद्गुरूचा चिद्विलास आहे, त्याच्या चैतन्याचा खेळ आहे आणि म्हणून सद्गुरूचं स्वरूप कसं आहे तर ते अनिर्वचनीय आहे आणि म्हणून ह्या जगामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी अनिर्वचनीयच आहेत. अगदी साधा तुमच्या लौकिकातला एखाद्या विषयाचा भोग सुद्धा तुम्हाला तो अनुकूल किंवा प्रतिकूल किंवा किती तुम्हाला भावला हे तुम्ही नेमक्या शब्दांमध्ये नाही मोजदाद करून सांगू शकत. उसाचा रस किती गोड लागला, किती गोड लागला, हा तो गोड असतो. किती गोड लागला, 100% गोड, 200% गोड, असं काही सांगता येतं का? म्हणून या जगातल्या सगळ्या गोष्टी अनिर्वचनीय आहेत. म्हणून प्रत्येक जण केव्हाही निरुत्तरच आहे, कोणापाशी याचं उत्तर नाही. प्रतिज्ञा न लगे, याच्यासाठी काही मी प्रतिज्ञा करावी असं नाही. या जगामध्ये हे असं का घडलं आणि कसं घडलं ह्या प्रश्नांना उत्तर नाहीत. हा चिद्विलास आहे, संपला विषय, तिथं प्रश्न नाही, उत्तर नाही. बुद्बुदाला सागराचा अंत लागणं अशक्य आहे आणि त्याला दृष्टांत दिलाय पुढं. बुद्बुद म्हणजे बुडबुडा. बुडबुड्यानं म्हणावं माझ्याच एवढा समुद्र आहे असं चालेल का? किंवा माझ्यासारखे अनंत कोटी किंवा काय विशिष्ट 100 कोटी बुडबुडे झाले म्हणजे हा समुद्र भरेल असं सांगता येईल? आणि त्या बुडबुड्याला सांगता येईल काय? समुद्रानं सांगावं की माझ्या पोटामध्ये किती हजार किती कोटी बुडबुडे आहेत. पण बुद्बुदाला सागराचा अंत लागणं नाही, सागराच्या शक्तीची मर्यादा त्याला कळत नाही, व्याप्ती त्याला कळत नाही. तिसरी चूक, भक्त खरा न होता भक्त वात्सल्याची खूण मिळावी कशी? भक्त म्हणता मुक्त करीसी, बरोबर आहे, पण जैसा भाव तैसा देव, जैसा भक्त तैसा दत्त, अर्जुन सांगे बालावधूत, जैसी भक्ती तैसी मुक्ती, व्यर्थ अभिमानाच्या युक्ती. माझीच भक्ती खरी असं म्हणून अभिमान धरून केलेली भक्ती भक्ती म्हणवेल काय? म्हणून भक्त खरा न होता भक्त वात्सल्याची खूण मिळावी कशी? भक्त खरा कधी म्हणायचा? तर तो मी भक्त म्हणायला उरलाच नाहीये. सद्गुरु तूच सदा सर्व काळ आहेस असं जो म्हणेल तोच भक्त खरा ना. म्हणून आणि असंही असताना आणि हे विचारानं समजतं त्यावेळेला काय होतं, मग व्यभिचार भक्ती होते. व्यभिचारी भक्तीत भक्तवत्सल ब्रीद अनुभवास येणार कसं? तू एकीकडे म्हणतोस मी आहे, तुझा भक्त आहे, आणि मग भक्त झालास कसा? तुझ्या ठिकाणचा मी पण जर शिल्लक आहे, मी करणारा हे जर शिल्लक आहे, तर तू भक्त झालास कसा? उघड विभक्तीत राहून भक्त म्हणणे अयोग्य. आता हा विभक्ती शब्द मोठा मजेशीर आहे. आपण भाषा वापरतो, भाषेमध्ये शब्द वापरतो, त्या शब्दांच्या विभक्ती करतो. शब्दांच्या विभक्ती करतो तेव्हा शब्दाचं मूळ जे रूप आहे ते आपण बदलतो. मला, माझं, माझ्यात, माझ्यापासून, माझ्यामुळे, या सगळ्या मीच्या विभक्ती झाल्या. मग मी राहिला का तिथं? मी आधारभूत आहे, पण मी असा अर्थ होतो का त्याचा? नाही होत. म्हणजे तो वेगळेपणा झाला, विभक्तीत राहिला.
आणि विभक्तीत राहायचं तर मग मूळ स्वरूप तू विसरलास आणि मग भक्त म्हणविणं अयोग्य आहे. म्हणजे मूळ स्वरूपाशी जोवर तू समरसत नाहीस तोपर्यंत तू भक्त नाहीस. आणि जर तू भक्त खरा नाहीस तर तुला भक्त वात्सल्याची खूण मिळाली कशी? पूर्ण ओळखीखेरीज खरी भक्ती घडत नाही हा सिद्धांत अंडरलाईन. पूर्ण ओळखीखेरीज खरी भक्ती घडत नाही. आणि पूर्ण ओळख कधी लागेल? त्याला पूर्ण ओळख लागली तो मी म्हणायला शिल्लक उरेल काय? तो पूर्णत्वाचाच अभिमान बाळगेल ना. असला तर पूर्णत्वाला अभिमान असेल तर समर्थाची पूर्ण ओळख लागणेच नाही. आणि म्हणून समर्थ जो आहे त्याची पूर्ण ओळख कधीही लागत नाही. तो अनंत आहे आणि त्याची ओळख पूर्ण ओळख कधीही लागणं नाही. आणि म्हणूनच ना तुडे मला वर्म ना तुडे भक्तीचे मला ठेवी चरणी त्वरित दयाळा रूप धावुनी शांतवी दत्ता धाव पावरे बालावधूता माय बाप तूच माझा माय आहेस, तूच माझी बाप आहेस असं म्हणत तूच सगळं काही आहेस असं म्हणताना वर्म नातुडे भक्तीचे मला, या भक्तीचं ते काही मर्म आहे, रहस्य आहे ते मला आतुडत नाही, मला कळत नाही, ते माझ्या हाती लागत नाही असं पंत महाराज म्हणतात. आणि तोच सिद्धांत इथे ते मांडतायत. आम्ही काल्पनिक भक्त आहोत. आम्ही जे भक्त म्हणून अभिमान मिरवतो ना हे कल्पनेतलं आहे भक्तपण आमचं. त्याच्या खऱ्या भक्तीचं बीज आम्हाला जर कळलेच नाही तर त्याच्या सामर्थ्यावर टीका करण्यास काय अधिकार आहे? याचाच अर्थ रावजींनी सद्गुरूच्या सामर्थ्यावर शंका घेतली आहे, टीका केलेली आहे. आणि ही गोष्ट आम्ही रावजी म्हणून कितीदा तरी करत असतो. एवढा तो सर्वज्ञ आहे, समजत नाही का त्याला करोना का नाही घालवला? अरे खऱ्या भक्तीचं बीज आम्हाला कळलंच नाही. आणि जोपर्यंत मी पण आहे, आम्ही पण आहे तोपर्यंत ते कळणारही नाही. पुढची चूक संसारात, या संसार चितविलासात ज्या गोष्टी घडतात, म्हणजे संसार हा चितविलास आहे ही पंतांची पक्की भूमिका आहे आणि ही आपली व्हायला हवी आहे. त्या प्रारब्धानुसार होतात, ईश इच्छेने होतात किंवा सहज घडतात. या गोष्टी ज्या व्यवहारात घडतात, ज्या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या तीन प्रकारांनी घडतात. हे तीन प्रकार इथं मांडले. कोणते कोणते? एक प्रारब्धानुसार, व्यक्तिगत अनुभव जो आहे, अनुकूल प्रतिकूल सुख दुःख हे व्यक्तिगत प्रारब्धानुसार त्याला अनुभवाला येतं. ईश इच्छेने घडतात. कुठं भूकंप व्हायचा आहे, कुठं सुनामी यायची आहे, ईशाच्या इच्छेनं ते होणार आहे. किंवा सहज घडतात किंवा घडायचं म्हणून घडतात. त्यात कर्तेपणा कुणाच्याही ठिकाणी नाही. आणि हे परम गूढ आहे. हेच या सृष्टीमधलं रहस्य आहे. करून त्यात जास्त कमी करण्याची शक्ती उपास्य देवतेच्या अंगी आहे असं मानून आमच्या मताविरुद्ध घडल्या की आमची भक्ती क्षणात मावळून देवतांवर आम्हीच क्रोध करू लागतो. आम्ही देवतेच्या ठिकाणी विशिष्ट शक्तीची कल्पना करतो आणि त्या देवतेनं तिच्या अंगी असलेल्या त्या सामर्थ्याची चुणूक आम्हाला द्यावी अशी अपेक्षा आम्ही करतो. काय संबंध? देवतेच्या ठिकाणी शक्ती किती आहे याची कल्पना आम्हीच करायची आणि त्या सामर्थ्याची चुणूक त्या देवतेनं कशी द्यावी ह्याचीही कल्पना आम्हीच करायची आणि अपेक्षा करायची. ही चूक नव्हे काय?
उपास्य देवता कदाकाळीही आपली इतकी शक्ती आहे असं कोणाच प्रत्यक्ष किंवा परोक्ष सांगत नाही. की बाबा रे तुला मूल देणं माझ्या हातात नाही असं देव स्वप्नात येऊन सांगत नाही. स्वप्नात येऊन सांगत नाही किंवा कुणाच्या मुखी करून सांगत नाही, अरे देवाच्या डोळ हा देव काय तुला पोर देणार आहे, किंवा कुठलीही गोष्ट जी मला हवी आहे ती गोष्ट देण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे किंवा नाही असं कुठलाही देव प्रत्यक्ष होऊन सांगत नाही किंवा अपरोक्ष सांगत नाही. म्हणजे आम्ही देवतेच्या ठिकाणी सामर्थ्य आहे अशी कल्पना करतो आणि जो खरोखर अनंत सामर्थ्यवान असा जो सद्गुरू आहे त्याच्यावर शंका घेतो. पाचवी चूक, चांगल्या वाईट गोष्टी आम्ही मनानं समजतो त्या खरोखरच त्या तशा असत नाहीत. आता बाभळीच्या काट्याला चांगलं टोक असतं, तो पायात घुसला की आई असं होतं. दुसऱ्या काट्यानं तोच काटा काढून टाकला, हा किती बरं वाटलं असं तेच म्हणतो. बाभळीचा काटा हा एकच प्रकार, तो टोकदार असणं हा एकच प्रकार. त्या टोकाचं काम जे आहे ते आत घुसणं आहे हा एकच प्रकार. त्या एकाच प्रकारानं आम्ही सुखही अनुभवतो, दुःखही अनुभवतो. मग जेव्हा काटा घुसलेला काटा बाहेर जाईल तेव्हा ते चांगलं झालं म्हणतो, आत घुसेल तेव्हा ते वाईट झालं म्हणतो. हे आम्ही त्याच्यावरती चांगलं वाईट पण लादलेलं आहे. जे जसं व्हायचं जेव्हा व्हायचं ते तसं तेव्हा तेव्हा आपसुकच घडतं. हे जे वास्तव आहे हे आम्ही स्वीकारित नाही आणि म्हणून काल्पनिक गोष्टीत सत्य अधिष्ठान असलेल्या समर्थांची उदासीनता किंवा कर्तृत्व मुळीच नाही. ही जी काही काट्यानं काढण्याची गोष्ट झाली ह्याच्यामध्ये सद्गुरु समर्थाला जबाबदार धरणं कितपत योग्य आहे. तो उदासीन आहे पूर्ण, त्याच्या ठिकाणी कर्तृत्व काही नाही. जे जसं व्हायचं ते तसं होणार ही व्यवस्था त्यानं करून ठेवलेली आहे. तुम्ही ते त्यापासून काय चांगलं झालं काय वाईट झालं या कल्पना करता आणि सुख दुःख मानिता. आणि परत नुसतं एवढंच नाही तर सद्गुरु समर्थाची अवकृपा झाली म्हणून माझं वाईट झालं, सद्गुरु समर्थाची कृपा झाली म्हणून माझं चांगलं झालं असं करून ते चांगले वाईटपणाचा आरोप पुन्हा त्या सद्गुरु समर्थावर करीतात. ही चूक नव्हे काय. संसार सुख मनाजोगं मिळत नाही म्हणून देव खोटा झाला. आणि सुख म्हणजे काय ते आपण पाहिलं की आपलीच कल्पना, आपण अनुकूल ठरवतो त्याला सुख म्हणतो, प्रतिकूल ठरवतो त्याला दुःख म्हणतो. क्षणिक भासमान मिथ्या दृश्य विषयात इच्छा तृप्ती नाही, समर्थांचं सामर्थ्य नाहीच झालं. शाबास भक्ती. आणि असं समजणाऱ्या आम्ही भक्त म्हणावं आणि आम्ही भक्ती करतो म्हणावं. काय हे सिंहानं उंदराच्या घरी सामर्थ्य दाखवावं. सिंह आहे त्यानं त्याची ताकद किती हे उंदराला दाखवायला जायला पाहिजे काय. म्हणजे मग उंदीर तो म्हणणार तू सिंह आहेस म्हणून. अशा तऱ्हेची आमची भक्ती झाली की आम्ही समर्थाचं सामर्थ्य ठरवायला जाणं हेच मुळी योग्य नाही. तो आमचा इतका ऋणाईत होण्याला आम्ही त्याचे खरी भक्त तरी आहोत काय, आमच्या ठिकाणचा भक्तपणा खरोखर आहे काय हेच तपासून घ्यायचंय आपल्याला. आणि तो तपासून न घेता आम्ही ज्या आमच्या भक्तीला अमुक फळ यावं तमुक फळ यावं अशा इच्छा आकांक्षा बाळगतो तो मूर्खपणा आहे. भ्रांतीमूलक इच्छा आमच्या पूर्ण होत नाहीत म्हणून आम्ही समर्थाच्या सामर्थ्यावर शंका घेतो. ही व्यभिचारिणी भक्ती आहे, कारण आम्हाला आमचा स्वार्थ प्रिय आहे. सद्गुरू जसं ठेवेल तसं राहायला आम्ही तयार नाही आहोत. गुरु ठेवेल तैसे राहावे आम्ही तोंडानं म्हणतो पण कैवल्य सुख भोगीत नाही.
व्यभिचारिणी भक्तीचं काय फळ आहे? तर असमाधानी हेच फळ आहे. भक्ताच्या ठिकाणी देव पण अनुभवास येणारच नाही. त्यानं सोडलं नाही, आम्ही सोडवलं. उंदराच्या बिळात प्रकाश पडला नाही म्हणून सूर्याची तमहारक शक्ती नाहीशी झाली. काय तम म्हणजे अंधार, हारक नाहीसा करणार. अंधार नाहीशी करायची जी सूर्याची शक्ती आहे ती उंदराच्या बिळात प्रकाश गेला नाही म्हणून कमी झाली म्हणायचं का? असा प्रश्न आहे. आम्ही बिळात राहायचं आणि म्हणायचं सूर्यप्रकाश देत नाही. अशासारखी आमची भक्ती चाललेली आहे किंवा अशासारखं होऊन आम्ही समर्थाला घोषणा देतोय की तो त्याचं सामर्थ्य आम्हाला दाखवत नाही, त्याची चूक दाखवत नाही. स्वार्थाची जातच अशी. म्हणून ऐशी प्रेमाची ही जाती, स्वार्थाविण करी प्रीती, लाभाविण करी प्रीती. जिथं स्वार्थ नाही, जिथं लाभ नाही, तिथंच खरं प्रेम आहे, हे पंत महाराज अधोरेखित करतायत. मांडीवर घेऊन सद्गुरूनं करणी काय केली याविषयी आता पंत महाराज लिहितात. काय काय केलं सद्गुरूनं आमच्यासाठी? त्यानं मांडीवर घेतलं, आमचं जीव पण घालवलं, बंध मोक्षाच्या पलीकडे नेलं, 84ची फेरी चुकवली, पुन्हा जन्म मरण नाही असं केलं, संचित क्रियमाण प्रारब्ध, द्वैत भ्रांती इत्यादी कल्पिताचा ठाव पुसला, बूड पुसले ठाव पुसिला, निज सुखी केले, अद्वैतांबुधीता मत्स्य केला. हे विसरून हे आम्ही सहजपणानं विसरतो आणि स्वप्न असलेल्या संसारात, संसार कसा आहे? एखाद्या स्वप्नाप्रमाणे आहे, कारण तो कल्पित आहे. स्वप्न जसं कल्पित असतं तसा हा संसार आहे आणि त्याच्यामध्ये ढवळाढवळ करायचं क्षुल्लक काम त्यानं केलं म्हणणं आणि विषम व्यवहारात समत्व दिसत नाही म्हणून हरिहरांनाही जे असाध्य अशी जी त्यानं ही जी कृती केली की आम्हाला जन्म मरणाच्या पार केलं, मांडीवर घेतलं, निजप्रेम दिलं, ह्या कृतीला निरर्थक म्हणणं हे निव्वळ धाडस पण आहे. हे आपल्याला मिळालेल्या अनुग्रहाचं महत्व आपण बाळगत नाही, आपल्या ते लक्षात येत नाही. यासाठी ते पंत महाराजांनी इथं जाणवून दिलेलं आहे. आणि चूक काय झाली आमच्याकडनं? तर आम्हाला मिळालेल्या अनुग्रहाचं फळ म्हणून आम्ही या स्वप्नवत संसारातल्या गोष्टींमध्ये बदल घडावा अशी अपेक्षा करतो. मला नोकरी नाही, मला अनुग्रह झाल्यावरती नोकरी मिळेल. अरे, अमक्या तमक्याची तब्येत बरी नाही, त्याला अनुग्रह झाला की बरं वाटेल. अनुग्रहाचं फळ काय आहे बाबा? अनुग्रह कशासाठी आहे? त्याच्या इच्छेनं सर्व काही होतं, तर असं व्हावं तसं न व्हावं हे म्हणणं. आम्ही त्याला तनुमन धन अर्पण केलं नाही, फक्त ढोंग केलं म्हणून आम्हीच फसलो. एकदा तनुमन धन अनुग्रह घेताना दंडवत, साष्टांग दंडवत घालून त्याला अर्पण केली, ही माझी नवत, ही तुझी आहे, मी तुला सर्वस्व अर्पण करतो असं म्हटल्यानंतर त्यानं आत्मस्वरूप दर्शन दिलं. त्याचं जे सर्वस्व ते दिलं, त्या सर्वस्वाची आम्हाला किंमत नाही. आम्हाला किंमत काय? ह्या मातीची किंमत. तनु मन धन ह्याच्या बाबतीत माझं असं व्हावं, माझं तसं व्हावं, मला हे व्हावं, मला ते व्हावं, मला हे असं होऊ नये, ते तसं होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी समर्थानं कराव्यात अशी आमची अपेक्षा, की ज्या आम्ही त्याला दिलेल्या आहेत अगोदरच. त्याला दिलेल्या गोष्टीवरती त्याचा अधिकार आहे, तो जसं ठेवील तसं आम्ही राहायला पाहिजे, हे आम्हाला का समजत नाही? देवपण, भक्तपण, दातृत्व, पात्रता या कल्पित गोष्टी आमच्याच. अनुकूलता दिसली की वाह वाह, नाही तर साबझोट. देवाची कल्पना आम्हीच केली, त्याच्या सामर्थ्याची कल्पना आम्हीच केली, आम्हाला अनुकूल व्हावा अशी इच्छा आम्हीच धरली, प्रतिकूल झाला, निर्भय झाला असं आम्हीच म्हणतो. ही आमची अनन्य भक्ती आणि म्हणून आमची डळमळीत शांती आहे.
आम्ही या आमच्या सगळ्या कल्पना सोडल्या पाहिजेत. आम्ही या कल्पना सोडत नाही, ही आमची चूक आहे. पुढं सदा भिक्षेवर निर्वाह म्हणजे अनन्य भक्ती आमची कशी असायला हवी, हे कशी नसते हे सांगून पंत महाराजांनी शिकवलेलं आहे याच्यामध्ये. सदा भिक्षेवर निर्वाह महदाकाश मठ, ज्या भगवान दत्तात्रेयांचं सगुण रूपाचं वर्णन केलं पंतांनी. सदा भिक्षेवर निर्वाह, ओम भवती भिक्षांदेही, करतल भिक्षा तरुतल वासः, असा महदाकाश मठ, काय असेल तर दे, नाही तर नको देऊस, चल मी चाललो, असं म्हणत त्याही बाबतीत आग्रही नाही. महदाकाश मठ, राहायला जागा कुठली तर महदाकाशाची. पादद्वय वाहन, वाहन कुठलं, 2 पायांचं, पायानं चालतात महाराज. श्वान सहचर, त्यांच्या बरोबर कोण चालतं, ज्यांना उद्याची काळजी नाही असे निश्चिंत श्वान. श्वहा ज्यांना नाही, श्वहा म्हणजे उद्या, उद्याची काळजी जे करीत नाहीत, दिलं या समर्थानं तर तुकडा खाऊ, नाही तर गप बसू, त्याच्या नावानं भो गुरो असं म्हणत राहू, असे म्हणणारे श्वान ज्याच्या बरोबर आहेत. भस्मभूषण, ज्याला अलंकार आहेत ते फक्त भस्माचे आहेत, दिशा वस्त्र आहे, त्याला झाकायला कपडा नाहीये, दिशाच त्याला झाकतात, इतका तो उघड आहे. तो म्हणजे इतका उघड असूनही कुणाला दिसत नाही, म्हणून तो दिगंबर आहे. कैवल्याचा पुतळा, अशाजवळ काय मागावं, याच्याजवळ काय मागणार तुम्ही, ह्याच्याजवळ अन्न मागाल, वस्त्र मागाल, मान मरातब मागाल, काय काय मागाल, आणि तो देईल काय. शुद्धाद्वैताला लाज कुठली, त्याच्यापाशी लाजच नाही. निर्लज्ज सदा सुखी असं म्हणताना, निर्लज्ज सदा सुखी ह्याचा अर्थ असा की तो केव्हाही आनंदात मग्न आहे. शुद्ध अद्वैत असल्यामुळे तो केव्हाही आनंदी आहे, म्हणून त्याच्यापाशी लाज नाही, भीती नाही, शंका नाही, आणि म्हणून सदा आनंद आहे. भिकारी श्रीमंताची कथा काय ठाऊक, त्याला कोण श्रीमंत, कोण भिकारी, कोण गरीब, त्याला सगळे आनंदच. द्वैताचा पूर्ण अभाव, मग खटलाच नाही. त्यानं कोणाची कधी कशी वकिली करावी, अशा परमसमर्थाजवळ कैवल्यदानच मागावं. समर्थाजवळ काय मागावं हे पंत महाराज इथं सांगतात आपल्याला. उदार तू कैवल्यदानी, देई दर्शन धामुनी दत्ता, धीर धरवेना मजला आता, ऐसी पाहता धर्मग्लानी, करुणा उपजली तुझे मनी. उदार तू कैवल्यदानी, तू कोण आहेस, कसा आहेस, कैवल्यदाता आहेस तू, आणि तुझ्याकडं कैवल्य न मागता आम्ही जर हा क्षणिक संसारातल्या गोष्टी जर मागितल्या तर ती चूक नव्हे काय, की जी आज आहे उद्या नाही अशा गोष्टी जर आम्ही मागितल्या. कैवल्य स्वरूप असा जो कैवल्याचा गाभा, चैतन्याचा पुतळा अशा दत्तात्रेयाजवळ, अशा समर्थ सद्गुरूजवळ आम्ही काय मागावं. ते सोडून भलतीच मागणी करून त्याच्या ब्रीदाला अनुसरून ती पुरी केली नाही, म्हणून त्यानं आपल्या भक्तीची राख रांगोळी करून निज, म्हणजे आम्ही काय करतोय, आमच्याच भक्तीची राख रांगोळी करतोय. निज त्यानं दिलेलं जे निज प्रेम आहे त्याच्यात आम्ही माती कालवून घेतोय, आणि क्षणिक सुखाच्या आशेकरता अखंड वैभवाला मुक्तो आहोत. अखंड वैभव, सकळ वैभव सद्गुरु पायी सहज प्राप्त जाहले. सकळ वैभव सद्गुरु पायी, सद्गुरूच्या पायी मी शरण गेलो, मात्र मला सकळ वैभव प्राप्त झालं, सहज प्राप्त झालं. हा अनुभव घ्यायचं सोडून माझी झोपडी आहे, मला बंगला मिळू दे, माझा बंगला आहे, मला फार्म हाऊस मिळू दे, असं म्हणण्यासारखं आहे. आणि ह्या अखंड वैभवाला मात्र त्याच्यावरती मात्र पाणी सोडणं आहे. आणि ह्या करताच आम्ही समर्थाला शरण गेलो. काय आम्ही समर्थाला शरण कशासाठी गेलो, जन्म मरण विदूर होण्यासाठी गेलो, आणि मागतो काय, पुन्हा जन्म दे, पुन्हा मरण दे. म्हणजे आम्हालाच आमच्या विचारांमध्ये सुसंगतपणा नाही. मग ही याला चूक म्हणतील, नाही तर काय म्हणतील हो पंत महाराज. हा,
पुढची चूक विचार करून पाहता विषम प्रसंगी विलक्षण धैर्य निर्विषय प्रेम सुख अडचणीत सुविचार रूपे सहाय बहुतकाळ निश्चिंती सहज जीवन मुक्ती ही देऊन जन्म मरण भीती काळाची खंती द्वैत भ्रांती पाप पुण्य धर्माधर्म कर्माकर्म यांची समाप्ती केली. काय केलं समर्थानं? हे एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या. महान महान कर्मठांना उपासकांना योग्यांना ज्ञान्यांना असाध्य अशी स्थिती. इतके सगळेजण खटपट करतात या स्थितीसाठी आणि त्यांना ती मिळत नाही. आमची योग्यता काय? आम्ही कर्मठ आहोत का? नाही आहोत. आम्ही उपासक आहोत का? नाही आहोत. आम्ही ज्ञानी आहोत का? नाही आहोत. आम्ही दानी आहोत का? नाही आहोत. आमची पात्रता काय? क्षुल्लक किडा मुंगीसारखी एखादं झुरळ जसं जपतं तसं आम्ही जपतोय. आणि तरीही आमच्या ठिकाणी भक्ती नाही, वैराग्य नाही, योग याग तपादी खटपट नाही, केवळ विषयांध खा प्या मस्त मजा करा झोपा एवढंच आम्हाला माहिती. अप्पल पोटे माझ्या ताटात पोळी कशी पडेल तूप लावलेली एवढंच माहिती आम्हाला. संसारासक्त मूढांना आता असे आम्ही असून आम्हाला निज प्रेमाची खूप दिली. आम्हाला निज प्रेम दिलं ते विसरून यह कश्चित क्षणैक स्थित काल्पनिक क्षणैक स्थित एक क्षण त्याची स्थिती आहे असं. या संसारातला दृश्य भाग सगळा हा क्षणैक स्थितच आहे. दुसऱ्या क्षणी तो तसा असत नाही. काल्पनिक खोट्या मनाचे खुळ्या लहरीला मान देऊन समर्थाशी कृतघ्न होणं हे बालिश पण नव्हे काय? दिवाभीतानं असं वाचा बरं का. दिवा भीतीनं नव्हते. दिवाभीत याचा अर्थ घुबड. जो दिवसा घाबरतो. भीत म्हणजे भ्यालेला. दिवसा म्हणजे दिवसाला घाबरलेला. दिवाभीत घुबडाला दिवसा दिसत नाही म्हणून ते घाबरून राहतं आपल्या बिळामध्ये किंवा ढोलीमध्ये झाडाच्या. दिवाभीतानं आदित्य तमोमय म्हणण्यासारखंच. आदित्य सूर्य तमोमय म्हणजे अंधारमय आहे. सूर्य अंधारा आहे. सूर्याच्या ठिकाणी प्रकाश नाही असं घुबडानं म्हणावं. जो स्वतः प्रकाशाला घाबरतो त्यानं प्रकाश देणाऱ्या सूर्याला आपल्यासारखं समजावं. ह्यासारखंच समर्थांच्या अंगी सामर्थ्य नाही असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून ती चूक आहे. आमच्या ठिकाणी असं काय सामर्थ्य आहे? आम्ही आमच्या इच्छेनं जन्माला आलो काय? आमच्या इच्छेनं आम्ही वाढलो काय? आमच्या इच्छेनं आमचा श्वास चालतो काय? आमच्या इच्छेनं आम्ही मलमूत्र विसर्जन करू शकतो काय? आमच्या इच्छेनं आमच्या सामर्थ्यानं आम्ही काहीही करू शकत नाही आणि तरीही समर्थाच्या अंगी सामर्थ्य नाही असं आम्ही म्हणतो. चूक नव्हे काय? हुकूमच नाही. सद्गुरू तुम्हाला काहीही हुकूम करत नाही, काहीही सांगत नाही हे असंच व्हायला पाहिजे म्हणून. फतवा काढत नाही. रद्द काय करायचा? तू काय अमुक एक केलं पाहिजेस असं काहीही सांगत नाही. तो आहेस तसा राहा, जा आनंदात राहा. तुझ्या पोरक्या उद्गारांचा राग न येता हसेच येणार. पोरकं का म्हटलं इथं पंतांनी रावजींना हा विचार करा की समर्थाला तो जर माय बाप समजत असता तर अशी त्याच्या सामर्थ्याविषयीची शंका घेतली असती काय? तान्ह्या बाळानं आईच्या मांडीवर राहून ह्या माझ्या आईला काही कळत नाही असं म्हणावं काय? त्याला आईची ओळखच नाही म्हणून तो पोरकं नाही का ठरणार ते बाळ? मग अशा उद्गारांचा राग न येता हसच होणार. तुझं पत्र वाचून मला हसू आलं, राग नाही आला तुझा. म्हणजे पहा इथं पंत महाराजांचं धोरण पहा कसं आहे ते की आम्ही समर्थाच्या बाबतीत एवढ्या चुका करीतो, एवढं त्याच्या सामर्थ्यावर शंका घेतो, पंत महाराज मात्र आम्हाला हसतायत. ते रागवत नाहीयेत आमच्यावर.
हं? मग तुला क्षमा काय करायची? तू जर म्हटलेलं आहेस की एवढं मी असं वाकडं तिकडं लिहिलं म्हणून मला क्षमा करा. क्षमा काय करायची त्याच्यात? अनुभवानं सिद्धांत ठरले, मग हाकाटी बंद झालीच पाहिजे. तुझा अनुभव काय हे तू नीट डोळे उघडून पहा. म्हणजे मग ही जी तुझी हाकाटी आहे, समर्थानं असं केलं नाही, तसं केलं नाही, मी समर्थाला हाका मारतो, ते बंद होणार व्हायलाच पाहिजे. शांतीत वाचा नाही दत्तच आहे. अवधूतनं या विषयी फार छान सांगितलं. जिथं शांतपण आहे तिथं शब्द असेल का हो? शब्द नाही तिथं वाचा असेल का? शांतीत वाचा नाही दत्तच आहे. मूळ स्वरूप आहे. जे दिलेलं दृश्याचा आभास जो आहे त्याचा तळच आहे, दत्तच आहे शांतीमध्ये, आणि तो दिलेलाच आहे तुम्हाला. या परम विश्वगूढात मी गूढ झालो आहे. मी भक्त, ज्ञानी, विरक्त, मुक्त, मूर्ख, पंडित, विचारी इत्यादी काहीच नाही. मी विषयीची समजूत पंत महाराजांची काय आहे? मी कसाही नाही आहे ह्यातला. मी मूर्ख नाही, मूढ नाही, मी विरक्त नाही, मी ज्ञानी नाही, मीच नाही, हे पंत महाराजांना पूर्ण उमगलेलं आहे. मग तो मी मूढ आहे, मी अज्ञान आहे, मी हीन आहे, मी दीन आहे, असं तो मी म्हणेल का? भविष्यांध मूढ प्राणी सद्गुरूच्या वचनावर भरवसा ठेवून त्याच्या सूत्रानं माझी अंतर्बाह्य क्रिया चालली आहे. पंत महाराज स्वतःच्या स्थितीचं वर्णन करतायत. भविष्यांध, भविष्याविषयी अंध, भविष्यात काय ठेवलेलं आहे हे ज्याला दिसत नाही असा मूढ प्राणी, मोहित झालेला प्राणी, मूर्ख झालेला प्राणी सद्गुरूच्या वचनावर भरोसा ठेवून त्याच्या सूत्रानं माझी अंतर्बाह्य क्रिया चालली आहे. सद्गुरू सर्व करता आहे, सद्गुरूच सगळीकडं आहे. गुरु ठेविल तैसे राहावे, कैवल्य सुख भोगावे, अशा भूमिकेवरती मी आहे. त्या परमसमर्थ ज्ञान भास्करापुढे मी केवळ क्षुद्र खद्योत. याविषयी आपण बोललो होतो, म्हणून इथं मी आता थांबतो. मी तुमचा सगळ्यांचा फार वेळ घेतला. अवधूतनं आणि बबननं पत्राचं सविस्तर आपल्याला समजावून सांगितलेलं असतानाही मला पुनरुक्तीसाठी मला माफ करा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद सगळ्यांचे. मला राहवलं नाही म्हणून पुन्हा बोललो. धन्यवाद सुधीर दादा. आता मी आत्यांना विनंती करतो की आजच्या दोन्ही पत्रांवर मार्गदर्शन करावं. श्री गुरुदेव दत्त. अतिशय सुरेल सुरुवात झाली. शलाकाने पहिल्यांदा पद म्हटलं, प्राप्त घडी तुझी साधुनी घेई, पुढची घडी तव हाती नाही. खूप सुरेख पद म्हटलं. आणि त्यानंतर तिने 175व्या पत्रावरचं सविस्तर वर्णन करून प्रत्येचा भावार्थ सांगून त्याच्यामधले अनेक संदर्भ देत शलाकाने खूप छान सांगितलं. आणि मला आनंद आहे की आमच्या गुरु भगिनी यामध्ये येत आहेत. खूप छान शलाका. थँक्यू आत्या. आता ह्याच्या पुढे अशीच पत्र अभ्यास करत राहा आणि या वेबिनार मध्ये सहभागी हो. यावरती परत बबननी मार्गदर्शन खूप चांगलं केलं. आज आबा नाही आहेत पण बबननी मार्गदर्शन केलं. आणि त्यानंतर सुधीरने आणखीन त्याच्यात जास्त स्पष्टीकरण केलं. खूपच छान. सुधीरच्या आत्या अनम्यूट करा. ऐकू येत आहे? हो आता येत. तर सुधीरनी ह्या शलाकाने सादर केलेल्या पत्राचं 175व्या पत्राचं विश्लेषण खूप छान केलं. नेहमीप्रमाणे उत्कृष्ट मार्गदर्शन आहे. अवधूतने खूप छान प्रतिसाद दिलाय उत्तम सादरीकरण म्हणून शलाकाला.
तसंच अभिजितने सांगितलंय. कशाला का हे पीठ परत आणखीन असं भाग घेत राहा पत्र सादरीकरणामध्ये. आणि आताचं पत्र 172वं पत्र हे खरं तर शिवधनुष्यच आहे म्हणायला असं वाटतं, की ते अवधूतनी खूप छान पेललं. सगळ्या 11 चुका ज्या पंतांनी दाखवल्यात तर त्या सगळ्याचं चांगलं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. त्याच्यासाठी अनेक संदर्भ अवधूतला घ्यावे लागले. त्यांनी ते घेतले. अतिशय छान केलं. मार्गदर्शन खूप चांगलं. यावर बबननी स्फुटल 128 याच्या आधारे खूप छान मार्गदर्शन केलं. आणि सुधीरचं मार्गदर्शन तर तो तर एन्सायक्लोपीडियाच आहे. तर त्यामुळे त्याचं मार्गदर्शन उत्कृष्टच आहे. जेव्हा बोधपीठाची स्थापना झाली 1909 साली, त्यावेळी आम्ही पहिलं बोधसत्र घेतलं होतं. तर त्यावेळी श्रींची पत्रे यावरती हाच एक विषय निघाला होता की 172वं पत्र यामध्ये 11 चुका पंतांनी दाखवल्या आहेत, तर रावजींना सांगितल्यात. तर ते काय असाव्यात याविषयीच तेव्हा चर्चा झाली होती. आणि त्यानंतर पेझारीला 12 साली बोधसत्र झालं रावजींच्या पत्रावरती. तर त्यावेळी आप्पांनी रावजींनी काय काय सांगितलं असेल याच्याविषयीच रावजींच्या भाषेमध्ये लिहिलेलं होतं. आणि त्याला पंतांनी जी उत्तरं दिली आहेत ती उत्तरं त्याचा परामर्श आप्पांनी घेतला होता. त्यामुळे आपण आप्पांना पण हे सांगू की हे 172वं पत्र त्याचा रावजींनी काय लिहिलेलं असावं पंतांना आणि म्हणून पंतांनी ही उत्तरं दिली हे त्यांनी स्पष्टीकरण करावं असं आपण आप्पांना सांगूया. आता काल मी तुम्हाला दाखवलं की एक सगळ्या रावजींच्या 63 पत्रांचा आढावा सारांशाच्या रूपानं आप्पांनी घेतलाय. तर सगळा जर तुम्ही वाचलात त्या सगळ्या सारांशाचं हा कळसाध्याय 172वं पत्र म्हणजे त्याचा कळसाध्याय असेल असं मला वाटतं. आणि बोध रुजला नाही. आप्पांनी त्याविषयी लिहिलंय की 11 चुका बोध न रुजण्याच्या म्हणजे विसरण्याच्या. मला महत्व दिलेस. अनन्य भक्ती किती अनन्य. समर्थाकडे कैवल्य मागायचे तर भलते मागणे कृतज्ञ होणे. मला नावे ठेवणे तुला शोभते आणि कसाही असलास तरी निष्कपट आहेस. मला नावं ठेवलीस तरी निष्कपट आहेस म्हणून प्रेमळ आहेस आणि म्हणून हा तुझा नेहमीचा दत्त असं त्या पत्राचा शेवट केलाय पंतांनी. त्यामुळे हे पत्र माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आणि आपला बोध कसा स्थिर करावा हा याच्याविषयीचा आहे. कालच माझं आणि सुधीरचं बोलणं झालं एका विषयावरती आणि त्यांनी नेहमीप्रमाणे खूप छान मार्गदर्शन केलं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे पत्र त्याचा एक भाग आहे आणि म्हणून हे खूप महत्वाचं पत्र. आप्पांनाही परत एकदा आपण संधी देऊयात. समजा आप्पांना सवड नसेल तर ह्या पत्रासाठी आप्पांनी ऑडिओ क्लिप करून पाठवली तरी हरकत नाही. तेव्हा आपण ती ते घेऊयात मग एकदा. श्री गुरुदेव दत्त. आजची दोन्ही सेशन चांगली झाली आणि दोन्ही पत्र चांगली सादर केली. अशीच पत्र नेहमी सादर होत राहोत. आणि असंच विश्वनाथ तू हे व्यवस्थित करतच असतोस. अभिजितचं मार्गदर्शन आहे, आप्पांचं मार्गदर्शन, सुधीरचं मार्गदर्शन, आबा आणि बबन सगळेच आता एन्सायक्लोपीडिया व्हायला लागलेत हळूहळू. तर त्यामुळे त्या सगळ्यांचं मार्गदर्शन असंच सतत राहो आणि असेच आपले पत्र पुढे जात राहोत अशी प्रार्थना आणि सर्वांना आशीर्वाद. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद आत्या. आपण नक्कीच त्यांच्यापुढे याच्यावर इनपुट्स घेऊ. धन्यवाद. आता आपली दोन्ही पत्रांचे वाचन आणि मार्गदर्शन झालेलं आहे. तर आपण आरती घेऊन आजचा समारोप करूया. मी अवधूत जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आरती सुरुवात करावी. हॅलो. हॅलो. आवाज ऐकू येतोय दादा? हो येते. माझा मुलगा स्वरूप आरती म्हणणार आहे. आरती वगैरे. अरे वा, छान स्वरूप. श्री गुरुदेव दत्त. आरती अवधूता जय जय
आरती अवधूता जय जय नीतूपणाचा भाव टाकुनी नीतूपणाचा भाव टाकुनी दर्शन दे संता जय जय आरती अवधूता जय जय ज्ञान ज्ञान खेळ कल्पना उपदेशी गीता जय जय आरती अवधूता जय जय प्रेमाचव हा जन्म घेतला बाण निघून दत्ता जय जय आरती अवधूता जय जय श्री गुरुदेव दत्त. वाह, छान छान, सुरेख. खूप छान म्हटलंस रे आरती, खा छान छान म्हटलीस. छान अवधूत, छान मुलाला प्रोत्साहन दिलंस, धन्यवाद. छान छान. धन्यवाद स्वरूप, खूप छान. आजचा आपला पत्रवाचनाचा कार्यक्रम समारोप करूया आणि पुढच्या शनिवारी भेटूया. श्री हो. गुरुदेव दत्त. जय दत्त. अत्य धन्यवाद अत्या.